हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? ऑप्शन ए इजिप्त, बी दिल्ली, सी टोकियो, डी न्यूयॉर्क. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टोकियो. टोकियो हे जपानमधील पृथ्वीवरील सर्वात मोठे शहर आहे. हे न्यूयॉर्क शहर USA लोकसंख्येच्या चौपट आहे. प्रश्न दुसरा आहे, कोणता जीव रेझर ब्लेडच्या धारेवर चालू शकतो? ऑप्शन ए झुरळ, बी गोगलगाय, सी विंचू, डी साप. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोगलगाय. गोगलगायचा पाय इतका लवचिक आहे की ते धारदार चाकूच्या ब्लेडवर दुखापत न होता रेंगाळू शकतो. गोगलगायीनंतर त्यांच्या पायाच्या तळाखाली सक्शन तयार करतात आणि त्यांच्या श्लेष्माच्या आवरणाने स्वतःचे संरक्षण देखील करतात. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या देशाच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, बी इंडोनेशिया, सी अमेरिका, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया. जगातला एक असा देश आहे की ज्या देशाच्या चलनावर हिंदू देवता म्हणजेच गणपतीचा फोटो आहे. विशेष म्हणजे हा देश मुस्लिम बहुसंख्य असून या देशाचं नाव इंडोनेशिया हे आहे. या देशाच्या चलनी नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात आला आहे. इंडोनेशियाचे चलन हे चलन भारताच्या चलनासारखेच आहे. प्रश्न चौथा आहे, भारतातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय कुठे आहे? ऑप्शन ए कर्नाटक, बी दिल्ली, सी अमरावती, डी अकोला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. दिल्ली येथे असलेले सफदरजंग रुग्णालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याच्या अंतर्गत असलेले सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. ते स्वातंत्र्यापूर्वी दिवसांपासून समाजाच्या सर्व स्तरांसाठी दर्जेदार सेवांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात 1550पेक्षा जास्त बेड्स आहेत, बेसिनेट्स आहेत आणि इथे 10 लाखाहून अधिक रुग्णांची वार्षिक OPD उपस्थित आहे. प्रश्न पाचवा आहे, गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरावतो? ऑप्शन ए हृदयविकार, बी कॅन्सर, सी मूळव्याध, डी मायग्रेन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हृदयविकार. गरम पाणी शरीर गरम करते आणि संपूर्ण शरीरात रक्तप्रवाहास मदत करते. चांगले रक्तभिसरण रक्तदाब कमी करू शकते आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. रोज सकाळी 1 किंवा 2 कप गरम पाणी पिल्याने रक्त वाहण्याचा सोपा मार्ग होतो. प्रश्न 6वा आहे, अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरावतो? ऑप्शन ए कॅन्सर, बी हृदयविकार, सी मजबूत केस होतात, डी वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. अंडी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. अंड्यामध्ये कार्ब्स, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B5, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन डी, झिंक, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक असतात. अंड्यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला त्यांची कमतरता पूर्ण करतात. अंड्याचे सेवन केल्यामुळे आपले केस देखील मजबूत होतात. उकडलेल्या अंड्यात फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील 15 प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी मदत करतात व त्याचबरोबर हृदयविकाराच्या आजारापासून देखील दूर ठेवतात. प्रश्न 7वा आहे, अयोध्या मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए कर्नाटक, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. अयोध्या हे पवित्र सरयू नदीच्या काठावर वसलेले शहर आहे.
भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात अयोध्या जिल्ह्याचे आणि अयोध्या विभागाचे मुख्यालय देखील आहे. अयोध्या साकेत म्हणून देखील ओळखले जाते. हे भारतातील एक प्राचीन शहर आहे. हे शहर भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान आहे आणि महान महाकाव्य रामायणाची स्थापना देखील अयोध्या येथे झाली होती. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? ऑप्शन ए सासवड, बी नागपूर, सी बदनापूर, डी बुलढाणा. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सासवड. महाराष्ट्रातील सासवड शहराला 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरी केंद्राच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सासवड हे सर्वात स्वच्छ शहर आहे. प्रश्न 9वा आहे, भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? ऑप्शन ए कुतुब मिनार, बी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, सी स्टॅच्यू ऑफ युनिटी, डी ताजमहल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्टॅच्यू ऑफ युनिटी. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, ज्याची सुमारे उंची 182 मीटर उंच आहे. गुजरात भारतातील नर्मदा धरणाजवळ आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतातील तर तसंच जगातील देखील सर्वात उंच पुतळा आहे. प्रश्न 10वा आहे, दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात कोणते पक्षी अंडी घालतात? ऑप्शन ए कबूतर, बी कोंबडी, सी पोपट, डी कोकिळा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोकिळा. कोकिळा स्वतःचे पिल्लू कधीच वाढवत नाही, त्याऐवजी ते इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात, ज्यामुळे पिल्ले स्वतःची आहेत असे समजून वाढवतात. कोकिळा पक्षी आपली अंडी कावळ्यांसारख्या इतर पक्ष्यांच्या घरट्यात घालतात. हे परजीवी नातेसंबंध स्वरूप प्रदर्शित करते. येथे कोकिळ पक्षी परजीवी आहे आणि कावळा यजमान आहे. यजमान कोकिळ पक्ष्यांची अंडी उगवतो. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व किती उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.